तर या राजकीय बातम्यांनंतर आता पावसाची खबरबात घेऊया। श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे। जोरदार पावसामुळे कुठे नद्यांना पूर आलाय तर कुठे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्टची सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे। एकूणच राज्यातील पाऊस पाण्याची नेमकी काय स्थिती आहे आपण पाहूया। बुलढाण्यात सकाळपासून मुसळधार पाऊस बरसतोय। जोरदार पावसामुळे कास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीत अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे 4 शेतकरी अडकून पडलेत। मात्र गावकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे या शेतकऱ्यांना जीवदान मिळालंय। शेतातली कामं लवकर आटपून ते ट्रॅक्टरने घराकडे परतत होते। गावाकडे जाण्याचा रस्ता नदी पात्रातून असल्यानं त्यांना अडचणीचा सामना करावा लागला। जसा ट्रॅक्टर नदीपात्रात उतरवला तसा अचानक पाण्याचा लोंढा आला आणि ट्रॅक्टरसह सगळेजण पुरात अडकले। यापैकी एका व्यक्तीने प्रसंगावधान दाखवत तातडीनं गावात फोन करून मदतीची याचना केली। घटनेची माहिती मिळताच गावातील काही लोक तात्काळ धावून आले आणि अडकलेल्या चौघांना सुखरूप बाहेर काढलं। बुलढाण्यामध्ये पुराच्या पाण्यात वाहून जाणारी महिला थोडक्यात वाचली आहे। लोणार तालुक्यातील सावरगाव तेली या ठिकाणची ही घटना आहे। पावसामुळे सावरगाव तेली नदीला पूर आलाय। शेतातून घरी परतत असतानाच महिला नदीत उतरली। मात्र पाण्याचा जोर वाढला आणि त्यामुळे महिला प्रवाहात वाहून गेली आहे। मात्र गावातल्या युवकांनी महिलेचा जीव वाचवलाय। अमरावतीत अनेक भागात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे। चांदूरबाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा या ठिकाणी मेघा नदीला पूर आलाय। बंधारे देखील पाण्याखाली आलेत। मेघा नदी दुथडी भरून वाहतीये। प्रशासनाकडून नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय। पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे। महिनाभरापासून उघडीप दिलेल्या पावसानं लातूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे। दरम्यान संततधार पावसामुळे शेती पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे। लातूरमध्ये पिकं हातून जातील अशी परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र आता शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्यात। कालपासूनच लातूर जिल्ह्याच्या सगळ्या भागांमध्ये संततधार पाऊस सुरू आहे। नाशिकच्या मालेगाव आणि मनमाडसह पूर्व भागामध्ये श्रावणसरी बरसू लागल्या आहेत। सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाल्यानं पिकांना जीवदान मिळालंय। त्यामुळे बळीराजा काहीसा सुखावला आहे। खरीपाच्या पेरण्या झाल्यानंतर नाशिकच्या मालेगाव या पूर्व भागात पावसाने जवळपास 1 महिन्यापासून दडी मारली होती। मात्र श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी श्रावण पहायचे ते आता बरसायला लागले। कुठेतरी रिमझिम पाऊस व्हायला लागले। त्यामुळे कुठेतरी करपायला लागली पिके जी ती त्यांना जीवदान मिळाल्याचं आपण पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने या परिसरामध्ये मका, बाजरी, भुईमूग आणि मूग अशी जे खरीपाची जी पिकं हे प्रामुख्याने घेतले जातात। मात्र पाऊस जो आहे तो गायब झाल्यामुळे पिकं करपू लागली होती। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता कुठेतरी वाढू लागली होती आणि आता पावसाची सुरुवात झाल्यामुळे या पिकाला तूर्त जीवदान मिळाले। माझ्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं काय परिस्थिती। काका, पाऊस गायब झाला होता, आता पाऊस सुरुवात झाली, काय पेरण्यापासून पाणीच नव्हता बाबा। 1 महिना पाणी नाही, आता पाणी पडला तर आता काय आम्हाला जीवाजीव आलेला आहे। नाही तर आम्हाला जीवदान पूर्ण गेलं होतं। परेशान झालो होतो आम्ही। आता देवाकडे हेच नेमकं काय बाबा काय केलंय। घरातलं होतं ते बी बाहेर टाकून पस्तावत होतो आम्ही। आता जो पाऊस पडतो तो समाधानकारक आहे। आज फार मन समाधान झालं आताशी। आता पुढे काय होईल त्याच सांगता येणार, पण आता तर मन समाधान झालं आमचं। पुढच्या काळात हे पिकं जगवण्यासाठी आणखी मोठं पावसाची अपेक्षा अपेक्षा आहेत मोठ्या पाणीची, तिथे अपेक्षा राहणारच आहेत। आता पाहिलं हे अशी कंडिशन आहे, आता तर बरं थोडं वाटलं वावरात आहे। नाही हा अवतार आमचा शेतकरी माणसं काय करणार। तूर्त पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असलं तरी पुढच्या काळात मोठ्या पावसाची प्रतीक्षा ती या भागातील शेतकऱ्यांना कायम आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतोय। नैसर्गिक सौंदर्यानं नटलेल्या वेरूळ लेणीवरील डोंगर दऱ्यातील धबधबे पावसानं खळाळून वाहत आहेत। वेरूळ जवळच्या सीता न्हाणी धबधबा खळखळून वाहतोय। मी कुठं उभा आहे हे आता तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळच्या या लेणीमध्ये पर्यटक गर्दी करत असतात आणि हा धबधबा म्हणजे सीता की न्हाणी हा धबधबा ओसांडून वाहतोय। आणि हे दृश्य पाहण्यासाठी, हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी अनेक पर्यटक पावसाची वाट पाहतात आणि हे दृश्य आज पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सकाळपासून पाऊस जोरदार पाहायला मिळतोय आणि दुपारनंतर हा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला। त्यामुळे या वेरूळमधली हा जो धबधबा आहे ओसांडून वाहतोय आणि हे दृश्य तुम्हाला NDTV मराठीच्या स्क्रीनवर पाहायला मिळतात। हे दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक या पावसाची वाट पाहत असतात।
आणि हे दृश्य आज अशा मनमोहक असं हे दृश्य तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा धबधबा काही वेळापूर्वी सुरू झाला आहे आणि आता पर्यटक जे या ठिकाणी आले होते ते या ठिकाणी या सगळ्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. या सगळी गोष्टी ज्या आहेत तर ह्या फोटोमध्ये कैद करण्यासाठी जे आहे तर पर्यटक सेल्फी आणि फोटो काढताना आपल्याला पाहायला मिळतो. हा वेगळा आनंद असतो. या धबधब्याच्या ठिकाणी आल्यानंतर हे दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक अनेक वर्ष म्हणजे पावसाची वाट पाहतात आणि हे दृश्य तुम्हाला NDTV वर पाहायला मिळतात. आणि हे दृश्य जर तुम्हाला डोळ्या समोरून पाहायचं असेल तर वेरूळ लेणीला नक्की भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण असून जोरदार वाऱ्यासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. कणकवली, कुडाळ, मालवणसह सावंतवाडी तालुक्यामध्ये पावसाचा जोर दिसून येतोय. हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सरासरी 34 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये कुडाळ तालुक्यामध्ये सर्वाधिक 67 मिलीमीटर एवढा पाऊस झालाय. ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी.